श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय असणारा असा तारक मंत्र पाहणार आहोत. तारक मंत्र कुणाला माहीत आहे तर सर्व स्वामी भक्तांना तो परिचितच आहे, परंतु त्या तारक मंत्राचा शब्दोन शब्द पवित्र असा अर्थ आपल्याला माहिती आहे का? तर नक्कीच आपल्याला त्याचा थोडा बहुत अर्थ माहीत असेल, परंतु सखोल अर्थ आपल्याला माहीत नसणार. तो आज आपण नक्कीच जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर पवित्र अशा तारक मंत्राचा फायदे काय आहेत ते सुद्धा बघणार आहोत. तारक मंत्र त्याच्या पूर्ण नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. तारक म्हणजे तारणारा, आपल्याला प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून तारणारा असा पवित्र मंत्र म्हणजेच महाराजांचा तारक मंत्र. आता हे तारक मंत्र आपण प्रत्येक शब्दोन शब्द बघूया. चला तर मग आपल्या या छोट्याशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हा व्हिडिओ तुमच्या समोर येऊ दे आणि तुम्हाला सुद्धा या तारक मंत्राचा अर्थ कळू दे, हीच स्वामींची इच्छा असेल. तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचाच पवित्र अर्थ असा आहे की हे स्वामी भक्ता, तू निशंक हो, मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नकोस. निर्भय हो, कोणतेही भय बाळगू नकोस, कारण प्रचंड आणि अखंड स्वामी बळ तुझ्या पाठीशी आहे. हे अवधूत चिंतन, हे स्वामी भक्ता, हे माझे आपले स्वामी आहेत, हे स्वामी समर्थ महाराज आहे. ते अशक्य ही शक्य गोष्ट करून दाखवतील, अशक्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतील. कोणतेही भय बाळगू नकोस, कोणतीही शंका मनात आणू नकोस, त्यांची स्वामी भक्ती तू करत राहा. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. बघा किती साधा सोपा अर्थ आहे. जिथे स्वामींचे चरण असतील, जिथे त्यांच्या पादुका असतील, जिथे त्यांचे पाय असतील, तिथे कशाची न्यून आहे? न्यून म्हणजे तिथे कशाची उणीव आहे. जिथे स्वामी अखंड वास्तवाला असतील तिथे उणीव कशाची आहे? आज्ञे विन काळ ही न नेई त्याला. त्यांची आज्ञा असल्याशिवाय साक्षात काळसुद्धा त्याला नेऊ शकत नाही. त्या अशा स्वामी भक्ताला परलोकी सुद्धा भीती नसावी, कोणतीही भीती न बाळगावी या स्वामी भक्ताने. म्हणूनच म्हणले आहे, आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. कोणतीही भीती स्वामी भक्ताला कधीही असणार नाही. त्यासाठीच तर हा तारक मंत्र आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. बघा हे स्वामी भक्ता, तू का भीतोयस? कसले भय आहे तुझ्या मनात? ते भय सगळे पळू दे. तू निर्भय हो, कारण तुझ्या जवळच उभी असलेली स्वामी शक्ती तू जाणून घे. स्वामींची महिमा तू जाणून घे. स्वामींची शक्ती तुला कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, या प्रचंड ब्रह्मांडामध्ये जन्म मृत्यू ज्यांच्या इच्छेनुसार चालते, हा खेळ, हा ब्रह्मांड ज्यांच्या इच्छेनुसार चालतो, त्यांचा तू बाळ आहेस. मग तू का घाबरतोयस? तू निशंक हो, निर्भय हो, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. हे बघा, खरा होई जागा श्रद्धेसहित म्हणजे हे स्वामी भक्ता, तू तुझ्या मनामध्ये खरी श्रद्धा ठेव. कोणतीही असे अंधश्रद्धा ठेवू नकोस. कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त. जोपर्यंत तुझ्या मनामध्ये निर्मळ भक्ती येणार नाही, त्याशिवाय तू स्वामी भक्त कसा होशील? स्वामींना खरी भक्ती आणि खोटी भक्ती यामधील फरक नक्कीच कळतो. जोपर्यंत तू तुझ्या मनामध्ये खरी श्रद्धा जागी करत नाहीस, तोपर्यंत तू खरा स्वामी भक्त होणार नाहीस. आणि कितीदा दिला बोल त्यांनीच हात. हे स्वामी भक्ता, तुला किती वेळा महाराजांनी हात दिलाय, म्हणजेच महाराजांनी तुला किती वेळा साथ दिलेली आहे. तुझ्या प्रत्येक संकटात, तुझ्या अडचणीत, तुझ्या दुःखात
किती वेळा त्यांनी तुला मदतीचा हात दिलेला आहे। तू कोणत्याही कठीण परिस्थितीत डगमगू जाऊ देऊ नकोस। महाराजांवरती विश्वास ठेव, शेवटी तेच तुला साथ देणार आहेत, तेच तुला मदतीचा हात देणार आहेत। म्हणूनच तुझ्या मनामध्ये तू खरी श्रद्धा ठेव, खरी भक्ती ठेव। कोणतीही अंधश्रद्धा, कोणतीही खोटेपणा तू महाराजांच्या भक्तीत करू नकोस। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदाच स्वामी जया घेती हाती। म्हणजेच या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, या पूर्ण अवकाशामध्ये, या पंचामृतामध्ये फक्त आणि फक्त स्वामी महाराजच सामावलेले आहेत। याते त्यांच्या स्वामीनामाचं तीर्थ तू दररोज घे, प्रत्येक क्षणाला घे, तुला कोणतीही कमी भासणार नाही। प्रत्येक वेळी स्वामी तुला हात देतील, मदतीचा हात देतील। प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून तुला तारून नेतील। म्हणूनच हे स्वामी भक्ता, तू खरा श्रद्धेसहित जागा हो आणि महाराजांची भक्ती कर। तर असा या पवित्र अशा तारक मंत्राचा अर्थ आहे। जर या अर्थामध्ये काही चुकले माकले असेल तर क्षमा करावी, परंतु या पूर्ण तारक मंत्राचा हाच खराखुरा अर्थ आहे आणि अत्यंत सोप्या भाषेत हा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे। तर तुम्ही सुद्धा आजपासून रोज दिवसातून एकदा तरी स्वामी भक्तीसाठी दिवसातून एकदा तरी तारक मंत्राचे वाचन करा किंवा श्रवण करा, ते फार फलदायी ठरेल। आता आपण तारक मंत्राचा अर्थ बघितला, आता आपण तारक मंत्राचे फायदे जाणून घेणार आहोत की रोज तारक मंत्राचे श्रवण केल्याने, वाचन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडू शकतात आणि कोणते सकारात्मक बदल घडू शकतात ते आपण आज पाहणार आहोत। मानसिक शांती। मंत्रांच्या नियमित जपाने मन शांत होते आणि ताण तणाव, चिंता, अडचणी, दुःख सर्व काही दूर होते। त्यामुळेच तारक मंत्राचे नित्य नियमाने वाचन केल्यामुळे आपल्याला मनाला एक प्रकारची मानसिक शांती लाभते। तारक मंत्राच्या नित्य नियमन वाचनाने किंवा श्रवणाने आयुष्यातील सकारात्मकता वाढीत लागते। म्हणजेच आयुष्यातल्या नकारात्मक विचारांची जागा शांती आणि धैर्याने घेतली जाते आणि आपले आयुष्य सकारात्मक बदलासाठी सामोरे जाते आणि आपल्या आयुष्यात छोटे छोटे पण का होईना सकारात्मक बदल घडू लागतात आणि नकारात्मकतेपासून आपण खूप दूर निघून जातो। आध्यात्मिक वाढ। जप केल्याने ईश्वराशी खोल आध्यात्मिक संबंध निर्माण होतो आणि आशीर्वाद मिळतात। त्याचमुळे आपण आध्यात्मिक मार्गाला लागतो। त्यामुळे रोज नित्यनेमाने तारक मंत्राचा जप आपण केलाच पाहिजे। त्यामुळे आपल्या आध्यात्मिक शक्तीमध्ये वाढ होऊ शकते। आरोग्यात सुधारणा। तारक मंत्राच्या जपाने शारीरिक आणि भावनिक सुद्धा आरोग्य सुधारते आणि आपल्या शरीरावर चांगले बदल घडून येऊ शकतात। त्यामुळे तारक मंत्राचे रोज वाचन तरी केलेच पाहिजे। रोग प्रतिकार शक्ती। असे म्हणण्यात आलेले आहे की अभ्यासानुसार मंत्र जप केल्यामुळे, मंत्रांचा जप केल्यामुळे, जपनाम केल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातले चैतन्य सुद्धा वाढते। त्यामुळे आपल्याला कोणतेही मोठे आजार, दुःख होणार नाही। त्यामुळे मंत्र जप हे झालाच पाहिजे। जीवनात बदल। मंत्र जपामुळे, तारक मंत्रामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात। तसेच आपल्याला प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकते। मंत्र जप केल्यामुळे जीवनात यश तर मिळते, शिवाय आपल्या आयुष्यातील नैराश्य, निराशा, दुःख, चिंतासुद्धा दूर होते। निराशा आपल्याला टाळता येते। आपले आयुष्य सुखमय, सुखकर आणि समाधानी होते। त्याचमुळे आपण या तारक मंत्राचा, त्याचप्रमाणे आपण स्वामी नामाचा सुद्धा जपनाम केला पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे। शेवटी प्रत्येक संकटातून तारणारे, सर्वांचे दुःख हरणारे, अखंड ब्रह्मांडात एकच असणारे ते फक्त एकच आहेत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।